स्वागत आहे तुमचं युट्यूब चॅनल. हा तर ऑफिसला दादा रोज येतोय. उद्या दादाचं लवकरच ऍडमिशन केलं जाणार आहे, म्हणून दादा बोलला की मला आई तुझ्या बरोबरच राहू दे, मला थोडं येऊ दे. आणि तुला काय खायचंय? चिकन ना क्रेप्सी? ते पण खायचंय. आणि रोज मंचुरियन नाही, ते क्रेप्सी चिकन आहे. ते आपण म्हणून आता बरं त्याच्यामध्ये जिमला अशी करू जिमला गेल्यावर. बरं सगळी करते बघा. हा अशी. बापरे 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 बापरे. दादा तर मला सगळं शिकवतोय, एक्सरसाइज शिकवतोय, काय शिकवतो. तो आता जेवतो पोटभर. अय्या आता काय करतोय का माहित बाई. अय्या बापरे मोठा झालाय बघा. हात सोडून बघा तुम्ही. मोठा झालाय हा. बनायलाच घातली आज दादाने. नाही मॅचिंग कपडे घातले तुझ्यासारखे. मॅचिंग कपडे घातले आणि आम्हाला लई टाइम झाले. आज 8 वाजले घरी जायला, अजून चहा पण नाही. लवकरच. पण तू म्हणतो मला क्रेप्सी चिकन खायचंय. हा ना, ते घेऊ ना पण मला चाय प्यायचाय ना, थंडी लागते. दादा काय बोलला? गेम तू तर खेळत नाही. ते तू काय मोबाईल मागतो काय बाबाचा? असं बोलतो. नाही मागत नाही आता तू. है ना? माझं आता तर नाही नाही मागत. मागत. माझं तर मोबाईल आता अभ्यास करतो तू. खाऊस तर घेतो. फक्त खाऊस तर. हा काही पण किटू दादा बाबाचा मोबाईल फक्त खाऊस तर घेतोय. असं घेत नाही किटू दादा. हा असं किटू दादा हा देणार ना खाऊस तर. आता घरी गेले मी आता इकडे केळी आणलेला. एवढी केळी संपून टाकतो का त्यांच्या समोर? नाही ते बगैर फोनची ऑडियन्स म्हणते किटू दादा कितीच हुशार आहे. अशीच बोलणार काय आता. इकडे बाय एक मिनिट आई तू केळी खाऊ घाल मला, मोबाईल नुसता हातात घेतो मी, असं बोलला दादा माझा. त्याला वाटतं ते हिसकून घेते ना असं. मग दादा असं लयच गुणाचं बाळ आहे माझं. मग आता पटापट खाऊन घेतो. इतकं कसं गुणाचं. आणि खाऊन घेतलं मग मोबाईल पाहिलं तरी चालेल. हा चिकन बघा मस्त आता क्रिस्पीसाठी मी कट केले. तर धुवून घेते एकदम भारी. आता धुतलं मी सगळं मसाला वगैरे. आता मी टाकते सगळ्यात पहिलं दही. हे बघा टाकणार मी दही. आता टाकणार मी मसाला, लाल मसाला. आता टाकणार मी मीठ, थोडं मीठ. आता टाकणार मी लिंबू. लिंबू टाकलं मी आता सगळ्यात पहिलं. थांब आता मला दाखवते. मस्त मसाला बाहेरचा कच्चा आणि घरचा पण. आता आपण हे बघा एकदम क्रिस्पी एकदम छान. आता टाकते मी थोडंसं पीठ, मक्याचं पीठ टाकलं. तर तुम्हाला पण झटपट KFC बनवायचं असेल ना चिकन, तुम्ही पण बनवू शकता झटपट. आता बघा माझ्या नातवाला खायचं होतं, पाहिलं माझ्या नातवाने मला असं खायचं, मी लगेच बनवते किती दादासाठी माझ्या. आता मी त्याच्यासाठी घेते अंडी. हे बघा तर अंड्याचं आपण फक्त हे टाकायचं काय, याचं नाही टाकायचं, पिवळेवाला नाही टाकायचं, नुसतं सफेदवाला टाकायचं. हे बघा फक्त सफेदवाला. येलो नाही टाकायचं. हा येल्लो नाही टाकायचं. बघा हे बघा येल्लो नाही टाकायचं, फक्त हे बघा. आता मी एक अंडे टाकणार आहे, म्हणजे त्याच्यामुळे एकदम KFC होईल. बघा आता मी टाकते एक अंडे. हे बघा झाले का अंडी. आता मी थोडंसं काळे, बघा थोडी मिर्च, काळी मिरच, सर्व अंडी वगैरे सगळं आपण थोडंसं मॅरिनेट करायला ठेवून देणार आता अर्धा तासासाठी. आता आपलं एकदम खरंच तुम्हाला पण आवडत असेल लहान पोरांना आणि बनवायला तर पटकन बनवून द्यायचं, काहीच टेन्शन नाही घ्यायचं. पोरांना जर इच्छा असेल ना खायची, पटकन आणायचं आणि बनवून द्यायचं. आता माझ्या दादाची खूप इच्छा होती ना, त्याच्यामुळे मला माझ्या दादासाठी बनवावंच लागलं.
बघा मस्त अर्ध्या तासासाठी आपलं झालं. मला तोपर्यंत तिकडनं व्यवस्थित आपलं मॅग्नेट व्यवस्थित झालेलं आहे. आता मी लावणार सन्स, आपलं हे ओट्स, थोडं ओट्स लावणार आणि मग मी चालू करणार. हे बघा आता मी सगळ्याला ओट्स लावणार. मारला असतं लय भारी बनणार आहे मस्त, लयच भारी. आता माझा किट्टू दादा तोपर्यंत येतोय. त्याला तर इतकी आवडतंय ना, एअर फ्रायर मधले सर्व आयटम आवडतात, म्हणजे सर्व रेसिपी त्याला आवडतात. फक्त एअर फ्रायर मधले असे तळलेले नाही आवडत त्याला. तो पण कोमल आत्यावरच गेला त्याच्या काय गे. आणि त्याचा पप्पा बी ते बी खात नाही ना जास्त तळलेले, सगळेच घरामध्ये म्हणजे ऑइली नाही खात, ऑइल कोणीच खात नाही. बघा मस्त. आता त्याला झालं आपण बोलवणार किट्टू दादाला. तोपर्यंत किट्टू दादाला थोडस म्हटलंय थांब, ऑफिसलाच बोललाय मला चिकन घे आई, मला चिकन क्रिस्पी बनव. म्हटलं बरोबर. दमवतो जास्त तुम्हाला बघा दमला बरं. ना तो नाही तुम्हाला दमवतो पण ऑफिसून आले की तो उभं राहायचं. मग काय आता मी मस्त फिश बिश करणार होते. हा ना, पण आता तो बोलला आई तूच बनव, मग मलाच बनवणार ना, असं झालं ना. एअर फ्राय मधलं खूपच आवडते किट्टू. आणि इकडं मम्मी कम्प्लीट. आता मी 15 मिनिटाकरता निवांत जाऊन बसते. मस्त बाळाचं थोडस होस तर त्याला नादी लावले, पण पाहायला असतं कधीची त्याला घाई झाली. हा त्याला मग मला घेऊन जावं लागतं त्याच्यामुळेच. एकशे 80 15 मिनिटं, 180 टेम्परेचर आणि 15 मिनिटाचा टायमिंग. बघा 15 मिनिटं तुम्ही वेट करा. 15 मिनिटात आणि त्याचं आपल्याला गरज पण नाही, जळत नाही, काय नाही, कुठे काहीच नाही, डागत नाही, काय नाही. पर्यंत बाळाला थोडं प्रेस करते, पाणी वगैरे देते. तोपर्यंत त्याला खायचंय ना, तर त्याच्यासाठीच खास मागवले मी. जास्त तर नाही मागवलं कारण त्यालाच खायचं होतं. बघा आता 1 मिनिट वेट आहे, जास्त नाही. आता 1 मिनिटासाठी झालं. बघा मस्त पैकी आपलं 15 मिनिटावर लावलेलं. आता मी दुसऱ्या बाजूला ठेवते. हे बघा क्रिस्पी झालं एकदम. हे बघ किती भारी झालंय. आता मी 15 मिनिटासाठी लावून ठेवते परत. आता अजून थोडंसं 10 मिनिटासाठी वेट. बघा एक बाजू पूर्ण झालेली आहे व्यवस्थित. आता एक बाजूसाठी थोडंसं वेट करू. मस्त पैकी एवढं भारी झाले आता किट्टू दादासाठी का विचारूच नका. खरंच एअर फ्रायरची मज्जाच कुठ. मी पण हे नाही झाले, एवढी थकली होती पण काय मला टेन्शन नाही झालं. काय काय माहिती म्हणजे असं बघा एवढं क्रिस्पी झाले ना. एक नंबर. चला आता मी सगळ्या घेऊन जाते. चला मस्त जेवण करायचं. हा वरच बसा. पहिल्या क्रिस्पी खा मस्त पैकी. बघा किट्टू दादासाठी खा. किट्टू दादाला ऑफिसलाच बोलवतो मी. हे बुडून खा बाळा सोन्यासारखं. लय भारी कोकम. कोणतं चाट आहे नवीन पाहिला आज. आज नवीन तुझ्यासाठी बनवलेल्या. लयच भारी बाबा. थँक्यू. कोणला बोलणार? कोणाला बाबाला का आईला? हा आईला का बाबाला? खाऊन बघ, हे बघ, खाऊन बघ एक ना. तुम्ही अरे एवढं गरम खा. नाही, थंड आहे, हे बघ, हे बघ. हा बरं थांब थोडं थंड होते. लय भारी. लयच भारी मी खाऊन बघ तिकडे. काय नाव आहे? चिकन क्रिस्पी. एवढं भारी झालेलं आहे. लय भारी झालं ना. आता बाई तुझं चिकन दादा हे खात राहा आता. पहिलं मस्त. मेन गोष्ट अशी का याला नाही का ऑइल नाहीये, बिना ऑइलचं आहे. जर आपण नाही का कढाईमध्ये ऑइल मध्ये केलं ना तर सगळं तेल त्या चिकन मध्ये घुसतं. पण यावेळेस नाही का याला ऑइल नाही ना तर चांगली मजा येते आणि क्रिस्पी पण झालेलं. खूपच क्रिस्पी झाले. आणि लहान पोरांना तर खरंच बरं बेगर ऑइलचं आणि आपल्याला पण बरं. किती दादा चला आता खा दाखव. मी खाल्लं ना. तू कंपाय कसं बाळा? किट्टूला पण आवडलेलं आहे. लय आवडलं खाल्लं ना? थंड होते थोडस. हा तर दादा आता आपण ब्लॉक इथे चेंज करू. आता
देते मी तुला सर्व देते, तूच खाणार. हा. सगळं पण ताट. मी नाही खाणार. ताट काय सजवलंय? ताट सजवलं दादाने तुझ्यासाठी. छान स्वामी तुम्ही खाते ना? ताट इतकं भारी सजवलंय ना. हा. हे बघा 5 स्टार 3 स्टार मध्ये पण भेटणार नाही असं ताट सजवलेलं आहे. लय भारी ताट सजवलंय. मला हा? मस्त मजा येणार आहे सगळ्याला खायला. आणि मग त्यामुळेच मजा येते खायला. मग तर आता आम्ही हा ब्लॉग इथं चेंज करू. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि खूप खूप प्रेम द्या. बेल आयकॉन त्याला click करा. बेल आयकॉन पहिलं दाबा. खूप खूप प्रेम द्या खरंच मम्मीला. खूप खूप दे- कसं बा? ते तुला पण आवडलेलं आहे. लय आवडलं खाल्लं ना? थंड होते थोडस. हा. तर दादा आता आपण ब्लॉग इथे चेंज करू. आता कोण टाकले? देते मी तुला सर्व देते, तूच खाणार. नाही. हा. सगळं पण ताट. मी नाही खाणार. ताट काय सजवलंय? ताट सजवलं दादाने तुझ्यासाठी. छान स्वामी तुम्ही खाते ना? ताट इतकं भारी सजवलंय ना. हा. हे बघा 5 स्टार 3 स्टार मध्ये पण भेटणार नाही असं ताट सजवलेलं आहे. लय भारी ताट सजवलंय. मला हा? मस्त मजा येणार आहे सगळ्याला खायला. आणि मग त्यामुळेच मजा येते खायला. लाईट लय कमी दिसलं ग. हा लाईट कमीच आहे थोडीशी. हा, काय बनवलं मग तो? मी अजून ड्रेसच चेंज केला नाही. आली 8 अगं ड्रेस लवकर करायचं तुला कवाच आणून सोडलं मी फक्त मी चिकन आणायला 8 गेलो तो. वाजता आली. 8 वाजता आली तर क्लास मध्ये मी जास्त हे केलंय. दादा इकडे जा. हा. काय केलंय? एक्सरसाइज जास्त हे केलं. एक्सरसाइज झुंबा क्लास मध्ये जास्त. मग पाय दुखले काय तो? लय पाय अरे म्हणजे आधी बाप एका रे जागेवर बाप. बसली. हा. बसले तर उठताच येईना. हा मग तुम्ही चिकन घेऊन आलात. मग बाळाचं बोलणं आई पटकन हे बनव चिकन क्रिस्पी. तुम्ही थोडंच आणलंय ना. हा थोडं चाललंय मी. कारण की आहे भात भाजी बनवली दुसरी. मग ते व्हायचं ना ग हा त्याच्यामुळे. मग नाही किटूसाठीच ना. तुम्ही हा, तुला बरोबर. खायचंय की तुला खायचंय. हा. मग काय करायचं. मग म्हटलं चल मी आता लगेच आता ड्रेस आहे लगेच बनवून घेते. काय टेन्शन नाही. हा. त्या रेसिपीला काय उडत नाही अंगावर काय नाही. पटकन एअर फ्रायर मध्ये ठेवलं की मोकळे आपण काय ताण नाही त्याचा. हा. लावून देते 15 मिनिटाचं लावून देते आणि बाळ 10-15 मिनिटात होऊन जाते. बाळ बी खुश आणि मी पण खुश. हा, त्याला मग. आता आवडते तर काय करायचं आपल्याला बनवावंच लागेल ना बाळाला. हा. बस ईशा. पण मी काय म्हणतो ऐक ना. आपल्या पोरी दोन्ही दोन्ही पोरी घरी होत्या हम्म. पण किती घर भरलेलं वाटत होत आहे नाही. हा, नाही. हा असं आनंद इतका आनंद माझा गगनात मावना तुला माहिती का? हा ना, ते आले की आम्हाला लय बरं वाटतंय. लय बरं वाटतं का? हा ना मी दार लावते. हा बाथरूमचं बाळाने उघडले. किटून उघडलं. हा? किटून उघडलंय ते. हा ना, किती दादा उघडले. कारण की ते आपल्या घर भरलेलं वाटतं. हा ना, हा ना. माझी पोकडी आणि किट्टू लय खेळते दोघ जण. आता त्याला पण बरं वाटतं पण कसं आहे माहिती हा, ते नको का मला. आले पाहिजे ते घरी असं. आई, पण काल आले कामात तर ना, किती हा. बरं वाटलं आहे की बरं नाही? वाटतं ना. कधी दिवस जात होतं कळतच नाही. काहीच कळत सगळेजण- नाही. सगळेजण मिळून अख्खा बाहेर दिवस असा enjoy असं वाटतं ना मध्ये जातो. सगळं आनंदामध्ये जातोय. हा सगळ्यांचाच धावपळ सगळ्यांची धावपळ धावपळ, आणि हा. खुशी तितकीच. जेवतोय बी माणूस 2 घास खातोय बी. आणि पोटभर आणि सगळे मिळती जेवण हसून जातं. खेळून सगळेजण. आणि एकटे ना आणि नाही. विचार करून आहे ना. नाही आता नाही करायचं? विचार येतात ना माणसाला. नाही करायची आता बरोबर आहे. हा सगळं विचार सुरळीत येतात त्यामुळे चालू आहे, ना कशाला तर विचार जेवण करायचा? जात नाही. आता विचार करायचे नाही. सरळ सुरळीत चालू आहे. हा एकदा तेच ना. tension घ्यायचं नाही कसलं. तर विचार तुला मी तेच सांगतो मी विचार करायचा नाही. नाही मी नाही करत. हा सोडलेत ना. कामाकडे लक्ष आहे माझं सगळं. कामाकडे लक्ष ठेवायचं. कामाकडे आणि थोडं तब्येतीकडे लक्ष द्यावं हा. लागतं. तेव्हा ते कामं होतील माझी. तब्येत महत्वाची. माणूस एकदा गेला ना कधी हम्म. तर येत नाही परत. हा ध्यान ठेवायचं कधी पण. नाही मला वाटलं येतंय का काय. नाही दिसत नाही. त्याला चांगलं ठेवायचं. एकामेकाला प्रेम द्यायचं. नाही खरं सांग तुला ऐकून घे ना. एकामेकाला प्रेम दिलं ना तर माणूस आनंदी सुखी राहतं. आणि एखाद्याला जर लुटून दिलं तू बाजूला हा. कोणी पण असू तो कोण म्हणजे कोणी पण असू. कोणी पण म्हणजे सांग. अगं म्हणजे कसं माहिती का हा. नवरा बायको मध्ये असं प्रत्येक याच्यात होत असतं. अच्छा. तर आपल्यामध्ये व्हायचं नाही असं व्हायला नाही काय पाहिजे. राहिले आपलं झालं 48 वर्ष वय आहे माझं. हा मग किती? आता काय राहिलं? तेच ना आता मग. फक्त हे करायचं. आता काय होते हा. आता काय हा विचार करायचा. पण तो म्हातारपणाचा आपण एक व्हिडिओ बघितला होता मी त्याच्यामध्ये. अच्छा. कुणाला माहिती का म्हातारपणात व्यवस्थित म्हातारा राहायचं. मध्ये काठी घेऊन चालला होता म्हातारा आणि म्हातारी माग असं होतं. मग तसंच ना. पण मी- तसं मी ठेवलं पुढे पाहिजे चालणार नाही तसं. आणि ते चाललं पाहिजे ना आपलं हे प्रत्येकाचं आहे. आता दुःख सुख नाही यायला पाहिजे. दुःख नाही यायला पाहिजे. काय दुःख चालेल सुख आहे तेवढं. ना साथ में है. ते गाणं आहे ना हम्म. दुःख तो अपना साथी है असं ते काय आहे ना ते तो मग. अपना साथी हा. है. सुख तो काहे मनवा दुख की चिंता ता क्यों क्यों करती है दुख तो अपना साथी है दुख तो अपना साथी है.
चालेल आहे का नाही चला बनवू दे माझं बाळ मला भांडण लयच भांडण नाही सांगतो तुला मला ते पण माझ्या त्याचं ध्यानात नाही आलं ना हा, माझं त्यामुळे पोरगं मला लयच भांडण माहितीये का त्याचं पण तो मला ध्यान दिलं ना ते इतके मला आवडलं हा का? बरं झालं तुला तुला आवडलं का नाही ती गोष्ट मला आवडलं लयच गाणं आवडलं सगळं आवडलं चला तर कोणतीही चिंता करायची नाही कुठलीच चिंता करायची नाही बाळाला चिंता आहे मला त्याला हा. चिकन बनवून देणे हा. पटकन बनवू द्या मला ड्रेस चेंज करायचा हातपाय तोंड धुवायचे आणि प्रेस 8:30 वाजलेत त्याला मला 15 मिनिटात बनवून देऊ दे आणि मग माझी मोकळी हो द्या मला. हा पण हा, लाईट आली, लाईट आली, बंद बाळा, कर इकडे. मला काय ऐक ना बोलतोय? लाईट बंद इकडे. आहे मला काय बोलतोय हा. आई तू पटापट ब्लॉक काढ ना तुला सिल्वर बटन येईल मग हा, मी तू म्हटलं, बोलला मग होता का? एक काम कर आई मी तुझे धरतो हा. तुझे रेटिंग कोणी करत नाही ब्लॉक कोणी धरत नाही मी धरतो तुझे रेटिंग बी करतो आणि ब्लॉक बी पकडतो अगं शिट्ट्या वाजवलं हा, तिकडे असं झालं तसं. चला चला किट्टूला बोलव ना इकडे मग किती दादा चला जाऊ दे